ओम नमो पार्वती पतये शिवशंकर भगवान की जय। नमस्कार मंडळी, मी शीतल आणि आपण पाहताय दिल्लीकर मराठी। आज या व्हिडिओत आपण महाशिवरात्रीला केली जाणारी शिवलिंगाची 4 प्रहरी पूजा नेमकी कशी करावी याबद्दल रीतसर माहिती जाणून घेऊया। संपूर्ण विधी व्यवस्थितपणे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि कमेंट्समध्ये लिहा ओम नमः शिवाय। चला तर मग 4 प्रहरी पूजा समजावून सांगते। मंडळी, यंदा बुधवार दिनांक 26 फेब्रुवारी 2025 रोजी महाशिवरात्री आलेली आहे। शिवरात्री वर्षभरातील प्रत्येक महिन्यात येत असते, परंतु माघ महिन्यातील महाशिवरात्री ही अतिशय महत्त्वाची मानली जाते। माघ कृष्ण चतुर्दशी ही तिथी महाशिवरात्र म्हणून पाळली जाते। या दिवशी शैवपंथीय तसेच सर्व शिवभक्त उपवासाचे व्रत करतात। भगवान शिवाची आराधना आणि प्रार्थना करून दुसऱ्या दिवशी या व्रताची सांगता केली जाते। उत्तर भारतामध्ये हाच दिवस फाल्गुन महिन्यामध्ये गणला जातो, तर इंग्रजी महिन्यांप्रमाणे हा दिवस बहुधा फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात येत असतो। यंदा तो फेब्रुवारी महिन्यामध्ये 26 तारखेला आलेला आहे। महाशिवरात्र ही कल्याणकारी शिवाची आराधना पर्व असल्यामुळे महाशिवरात्रीला मोठे महत्त्व आहे। पृथ्वीची निर्मिती झाली तेव्हा याच तिथीला मध्यरात्री भगवान शिवशंकरांनी रौद्ररूप धारण केले होते, त्यामुळे या रात्रीला महाशिवरात्री किंवा कालरात्री असेही म्हटले जाते। ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य याच महिन्यामध्ये उत्तरायणाचा प्रवास प्रारंभ करतो। या महिन्यामध्ये होणारे ऋतूचे परिवर्तन सुद्धा शुभ मानले जाते, म्हणून या महिन्यामध्ये येणारी महाशिवरात्र ही भोलेनाथांची अत्यंत आवडती अशी तिथी आहे। देवांचे देव भगवान भोलेनाथांनी हरिणांना मृग नक्षत्र म्हणून आणि पारध्याला व्याघ्र नक्षत्र म्हणून आकाशामध्ये कायमचे स्थान दिले आणि हे घडले तो दिवस होता महाशिवरात्रीचा। महाशिवरात्रीच्या व्रताला त्या दिवशी सकाळीच प्रारंभ होत असतो। या दिवशी सुवासिनी महिला शिवमंदिरामध्ये जाऊन घरून निघतानाच मातीच्या भांड्यात किंवा तांब्या पितळेच्या भांड्यामध्ये पाणी आणि थोडंसं दूध मिसळून घेतात। शिवलिंगावर बेल, धोत्र्याचे फूल आणि भात देखील वाहतात। काही महिला घरातल्या घरात ओल्या मातीचे शिवलिंग तयार करून त्याचे पूजन करतात किंवा आपल्या घरामध्ये आपण विकतचे शिवलिंग आणून ठेवलेले असेल, ज्याला आपण रेडीमेड शिवलिंग म्हणतो, तर त्याचेही पूजन करत असतात, ज्याला जसं सोयीस्कर होईल त्या पद्धतीने। तर आपल्याला सुद्धा यंदाच्या महाशिवरात्रीला काय सोपं पडतं, काय सोयीस्कर होतं त्या पद्धतीने आपण भोलेनाथांचं पूजन करू शकतो। महाशिवरात्रीला जागरणाचं खूप महत्त्व आहे, म्हणूनच नाव काय आहे, महाशिवरात्री। तर रात्रीच्या पूजनाला खूप जास्त महत्त्व आहे। हे व्रत नैमित्तिक व काम्य म्हणजे इच्छा पूर्ण करणारे असे आहे। शिवरात्रीच्या रात्री 4 प्रहरी पूजा करावी असा संकेत आहे आणि या पूजेला अजून एक नाव आहे यामपूजा। तर 4 प्रहरी पूजेमध्ये काय असतं की महाशिवरात्रीच्या प्रदोष काळापासून दुसऱ्या दिवशीची सकाळ होईपर्यंत 4 वेळा काही ठराविक तासांच्या अंतराने शिवलिंग पूजायचे असते। पण 4ही प्रहरांमध्ये 4 वेगवेगळ्या पदार्थांचा अभिषेक आणि 4 वेगवेगळ्या शिवमंत्रांचा उच्चार आपल्याला करायचा असतो। कसं करायचं सगळं तर चला सांगते। महाशिवरात्रीच्या पहिल्या प्रहराची पूजा, तर तिचा मुहूर्त सुरुवातीला आपण समजून घेऊ, कारण यामध्ये वेळा या सगळ्यात महत्त्वाच्या आहेत। तर पहिल्या प्रहराची पूजा आपण संध्याकाळी 6:19 रात्री 9:26 कधीही करू शकतो। तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, शिवलिंगावर कोणताही पदार्थ अर्पण करण्याच्या अगोदर पाणी वाहिलं जातं। म्हणजेच काय, पहिल्या प्रहराची पूजा जेव्हा आपण सुरू करू तर आपण बनवलेल्या शिवलिंगावर किंवा आपल्याकडे असणाऱ्या शिवलिंगावर सर्वप्रथम पाण्याचा अभिषेक करायचा। त्यानंतर गाईचं कच्चं दूध वाहावं, कारण पहिल्या प्रहरासाठी दुधाला मान आहे, त्यातल्या त्यात गाईच्या दुधाला। आणि हे दूध गरम केलेलं नसावं, म्हणजेच काय, निरसं दूध किंवा तापवण्याच्या अगोदरचं दूध, ज्याला कच्चं दूध असं म्हटलं जातं, तर या दुधाचा अभिषेक आपल्याला करायचा आहे। तर आपल्याकडे असणारं शिवलिंग किंवा आपण बनवलेलं शिवलिंग किती मोठ्या आकाराचं आहे किंवा केवढ्या आकाराचं आहे, त्या आकारमानानुसार आपण त्याच्यावर दूध अर्पण करू शकतो। तर मग तुम्ही अगदी 1 चमचाभर जरी कच्चं दूध अर्पण केलं तरीही पुरेसं आहे। त्यानंतर पुन्हा एकदा शिवलिंग स्वच्छ करून घ्यायचं आहे, म्हणजेच काय, त्याच्यावर पुन्हा एकदा पाणी अर्पण करायचं आहे। पाणी अर्पण करून झालं की त्यानंतर शिवलिंगावर एकतर भस्माचा किंवा चंदनाचा गंध लावायचा
आणि एक बेलाचं पान पालथं वाहायचं. त्यानंतर मंत्र म्हणायचा ओम ह्रीम ईशानाय नमः. तर हे जे काही मंत्र आहेत, चारही प्रहरांचे वेगवेगळे मंत्र, ते मी तुम्हाला या व्हिडिओच्या पहिल्या कमेंटमध्ये पिन करून देते, जेणेकरून ज्यांना मी सांगताना ते व्यवस्थित समजत नसतील तर त्यांनी ते नंतर एखाद्या कागदावर लिहून घेतले तरीही चालतील, जेणेकरून महाशिवरात्रीला तुम्ही या चारही प्रहरांमध्ये ते मंत्र म्हणू शकता. तर पहिल्या प्रहराचा मंत्र पुन्हा एकदा सांगते, ओम ह्रीम ईशानाय नमः. त्यानंतर काय करायचं, देवाला निरांजनाने ओवाळायचं आणि मनोभावे नमस्कार करायचा. तर ही झाली पहिल्या प्रहराची पूजा. आता दुसऱ्या प्रहराचा मुहूर्त मी तुम्हाला सांगते. तर महाशिवरात्रीचा दुसरा प्रहर रात्री 9:26 सुरू होतोय. तर तो असणार आहे रात्री 12:34 अर्थात तेव्हा 27 फेब्रुवारी 2025 ही तारीख लागलेली असेल आणि गुरुवार हा नियमाप्रमाणे लागलेला असेल. तर या वेळेमध्ये सुद्धा पूजा करताना शिवलिंगावर प्रथम पाणी वाहायचं. दुसऱ्या प्रहराची पूजा करताना दह्याचा मान असल्यामुळे थोडेसे दही शिवलिंगावर वाहावे. शेवटी पुन्हा शिवलिंगावर पाणी वाहून पहिल्या प्रहरी आपण जशी पूजा केली, जसं की चंदनाचा किंवा भस्माचा गंध देवाला लावायचा. आणि तुमच्याकडे जास्तीची बेलपत्र उपलब्ध नसतील तर आधीच्या पूजेमध्ये तुम्ही जे बेलपत्र वाहिलेलं असेल तेच पाण्याने पुन्हा धुवून घ्यायचं आणि ते शिवलिंगावर पुन्हा पालथं वाहायचं. त्यावेळेस मंत्र म्हणायचा ओम ह्रीम अघोराय नमः. तर हा आहे दुसऱ्या प्रहराचा मंत्र. त्यानंतर निरांजनाने देवाला ओवाळून घ्यावे आणि मनोभावे नमस्कार करावा. या वेळेत तुम्हाला तुमच्या काही इच्छा सांगायच्या असतील किंवा देवाकडे काही मागणं मागायचं असेल तर तुम्ही ते प्रत्येक प्रहरी देवाला सांगू शकता, किंवा कोणत्याही एका प्रहराची पूजा करताना तुम्हाला तुमची इच्छा देवापुढे मांडायची असेल, तुमचं गाऱ्हाणं सांगायचं असेल तर ते तुम्ही नक्कीच भोळ्या महादेवांना सांगा. ते तुमच्यावर कृपादृष्टी दाखवल्याशिवाय किंवा तुम्हाला पावल्याशिवाय अजिबात राहणार नाही. तिसऱ्या प्रहराची पूजा आता आपण समजावून घेऊया. त्यासाठी अगोदर मुहूर्त सांगते. महाशिवरात्रीच्या रात्री म्हणजेच नियमाप्रमाणे सांगायचं झालं तर 12 वाजेनंतर दुसरा दिवस हा लागतो. तर मग 12:34 पहाटे 3:41 हा तिसरा प्रहर असणार आहे. तर या वेळेमध्ये कधीही म्हणजे रात्री 12:34 पहाटे 3:41 कधीही तुम्ही आधी जशा मी तुम्हाला 2 वेळा पूजा सांगितल्या 2 प्रहरांच्या, तर तशीच सेम पूजा करायची, फक्त पदार्थ आणि शिवमंत्र तेवढा वेगळा असेल. तर इथे तुम्हाला मी आता सध्या तेवढंच सांगते. तिसऱ्या प्रहरामध्ये तुम्हाला शिवलिंगावर गाईचं तूप वहायचं आहे आणि मंत्र म्हणायचा आहे ओम ह्रीम वामदेवाय नमः. तर हा आहे तिसऱ्या प्रहराचा मंत्र. यानंतर आपण महाशिवरात्रीचा चौथा प्रहर जाणून घेऊया, किंवा त्याचा मुहूर्त काय आहे ते पहिल्यांदा समजावून घेऊया. 27 फेब्रुवारीच्या पहाटे म्हणजे अर्थातच ती रात्र असणार आहे 26 फेब्रुवारीची, पण नियमाप्रमाणे 12 वाजेनंतर दुसरा दिवस लागतो म्हणून मी तुम्हाला सांगितलं तसं. तर पहाटे किंवा उत्तर रात्र आपण त्याला म्हणू शकतो. 3:41 6:48 चौथा प्रहर असणार आहे. म्हणजेच काय, आपला उपवास सोडण्याचा कालावधी आहे तो थोड्या वेळातच जवळ येतो. तर अशा पद्धतीने 26 फेब्रुवारीच्या प्रदोष काळापासून 27 फेब्रुवारीच्या जवळपास सकाळपर्यंत हे 4 प्रहर आपल्याला पूर्ण करायचे असतात आणि याला म्हटलं जातं यामपूजा. चौथ्या प्रहरी आपल्याला शिवलिंगावर मध वाहायचं असतं. चौथ्या प्रहरी शिवलिंगावर मध वाहण्याला मान आहे, तर आपण अगदी थोडंसं मध शिवलिंगावर वाहावं. बाकी पूजा तर सारखीच राहते, जशी आपण पहिल्या प्रहरी, दुसऱ्या प्रहरी, तिसऱ्या प्रहरी केली अगदी त्याच पद्धतीने. फक्त पदार्थ इथे आहे मध आणि मंत्र वेगळा आहे. तर मंत्र मी तुम्हाला सांगते. चौथ्या प्रहरी पूजा करताना आपण मंत्र म्हणायचा ओम ह्रीम सद्योजाताय नमः आणि त्यानंतर देवाला निरांजनाने ओवाळायचं, मनोभावे नमस्कार देखील करायचा. आणि ही शेवटची पूजा असते. चौथ्या प्रहराची पूजा म्हणजे एक शेवटची पूजा. तर त्यावेळेस तुम्ही देवाकडे क्षमायाचना देखील करू शकता की कळत नकळत तुमच्याकडून पूजा करताना काही चूक झाली असेल तर महादेव नक्कीच त्याच्यासाठी आपल्याला क्षमा करतील किंवा चूक त्यांच्या पदरात घेतील. आता बघा, महाशिवरात्रीच्या दिवशी भोलेनाथ आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता.
यामुळे महिला रात्री जागरण करून भोलेनाथाची वरात देखील काढतात. आता वेगवेगळ्या भागांमध्ये व्रत करण्याची पद्धत देखील वेगवेगळी आहे, त्यामुळे काही भागांमध्ये नक्कीच असं होत असावं. महाशिवरात्रीचं व्रत हे साधारणपणे 1.5 दिवसाचं असतं, त्यामुळे त्याची दुसऱ्या दिवशी सकाळी समाप्ती होते. दुसऱ्या दिवशी महिला ब्राह्मण भोजन देखील घालतात किंवा आपल्या घरीच एखाद्या जोडप्याला जेवू घालतात. पतीचा आशीर्वाद घेऊन महाशिवरात्रीच्या व्रताचा समारोप देखील करतात. महाशिवरात्रीचं व्रत कुमारिका मुली किंवा सर्वच प्रकारचे शिवभक्त करू शकता. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे असे नियम नाही की याने हे व्रत करू नये, त्याने ते व्रत करू नये. काही ठराविक अपवाद आहेत. जमलं तर तो व्हिडिओ मी तुम्हाला नक्कीच शेअर करेल किंवा आपला मागच्या वर्षीचा व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहू शकता की महाशिवरात्रीचं व्रत नेमकं कुणी करू नये. त्यामध्ये तुम्हाला समजून जाईल की असे अपवाद कोण आहे की त्यांना महाशिवरात्रीचं व्रत करता येत नाही. बघा, महाशिवरात्रीचं व्रत केल्यामुळे फायदा काय होतो? शिवरात्रीचं व्रत केल्यामुळे कुमारिकांच्या विवाहातील अडचणी दूर होतात. सध्या तुमचे खूप सारे प्रश्न येत आहेत की आमच्या मुलाचं, आमच्या मुलीचं, आमच्या पुतणीचं, भाचीचं लग्न जमत नाही. तर नक्कीच तुम्ही महाशिवरात्रीचं व्रत करा आणि भोळ्या महादेवांकडे तुमचा विवाह लवकरात लवकर व्हावा किंवा तुमच्या नात्याने ज्या काही मुली असतील, भाच्या असतील किंवा भाचे, पुतणे जे कोणी असतील की जे विवाहयोग्य झालेले आहेत किंवा ज्यांचं लग्न तरीही जमत नाही आहे, तर त्यांच्यासाठी तुम्ही नक्कीच महादेवांकडे तुमचं गाऱ्हाण मांडा आणि लवकरात लवकर तुम्हालासुद्धा त्यांच्या विवाहामध्ये सामील होता यावं यासाठी प्रार्थना करा. शिवशंकरांच्या कृपेने मनाप्रमाणे वर प्राप्त होतो अशी ही महाशिवरात्रीच्या व्रताची श्रद्धा आहे. बरेच भाविक आपले अनुभव व्हिडिओच्या खाली कमेंट्सद्वारे व्यक्त करत असतात, तर त्यानुसारच मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि बऱ्याच वेळा स्वतः देखील अनुभव घेतलेला आहे. भारतामध्ये अनेक शिवमंदिरं असून शिवरात्रीला ठिकठिकाणी अशा मंदिरांमध्ये यात्रा देखील भरतात. अन्य कोणतेही उपवास न पाळणारे हिंदू पुरुष अश्विनी आणि कार्तिकी म्हणजेच अश्विन आणि कार्तिक या 2 एकादशांना आणि महाशिवरात्रींना उपवास करतात. आता महाशिवरात्री या शब्दाचा अगदी थोडक्यात अर्थ आपण समजावून घेऊया. पृथ्वीवरील 1 वर्ष म्हणजे स्वर्गलोकातील 1 दिवस. शिव रात्रीच्या एका प्रहरी विश्रांती घेतात. शिवांच्या विश्रांती घेण्याच्या काळालाच महाशिवरात्री असं म्हटलं जातं. महाशिवरात्रीचं व्रत का करावं? शिवाच्या विश्रांतीच्या काळामध्ये शिवतत्वाचे कार्य थांबते, म्हणजेच त्या काळामध्ये शिव ध्यानावस्थेतून समाधी अवस्थेमध्ये जातात. शिवाची समाधी अवस्था म्हणजे शिवाने स्वतःसाठी साधना करण्याचा काळ. त्या काळामध्ये विश्वातील तमोगुण शिवतत्व स्वीकारत नाही, त्यामुळे विश्वामध्ये तमोगुणाचे प्रमाण किंवा वाईट शक्तींचा दाब हा प्रचंड वाढतो. त्याचा परिणाम आपल्यावर होऊ नये म्हणून शिवतत्व आकृष्ट करून घेण्यासाठी महाशिवरात्रीचे व्रत करावे. व्रत आचरण्याची पद्धत आणि विधी. उपवास, पूजा, जागरण ही या व्रताची 3 अंगे आहेत. शिवरात्रीच्या दिवशी एकभुक्त राहावे. शिवरात्रीला रात्रीच्या 4 प्रहरी 4 पूजा कराव्या असे विधान आहे. त्यांना यामपूजा असे म्हणतात. प्रत्येक यामपूजेमध्ये देवाला अभ्यंग स्नान घालून अनुलेपन करावे. शिवतत्व आकृष्ट करणारा बेल, पांढरी फुले, रुद्राक्षांच्या माळा, शाळुंका शिवपिंडीवर वाहत जाव्या. धोत्रा व आंबा यांची पत्री देखील या पूजेमध्ये वाहिली जाते. ज्यांना उपलब्ध होईल तर त्यांनी या पत्रीचा देखील समावेश करावा. तांदळाच्या पिठाचे 26 दिवे करून त्यांनी शिवाला ओवाळावे. पूजेच्या शेवटी 108 दिवे दान करावे. तुम्हाला तांदळाचं पीठ उपलब्ध नसेल तर गव्हाचं पीठ वापरलं तरीही चालेल. फक्त दिवे बनवताना ते पीठ जेव्हा आपण अगोदर मळून घेतो तर त्याच्यामध्ये मीठ अजिबात वापरू नका. अळणी ते पीठ आपल्याला ठेवायचं असतं. प्रत्येक पूजेचे मंत्र देखील वेगवेगळे असतात, जे मी तुम्हाला आत्ताच सांगितले. तर जणू काही आपण त्या मंत्रांनीच भगवान शिवशंकरांना अर्घ्य देत असतो. शिवस्मरणामध्ये जागरण करावे. पहाटे स्नान करून पुन्हा पूजा करावी. पारण्याला ब्राह्मण भोजन घालावे किंवा शक्य झालं तर एखादं जोडपं म्हणा आपण जेवू घालू शकतो किंवा आपणच घरामध्ये एकदा की देवाला नैवेद्य दाखवला तर सर्वांनी एकत्र त्या दिवशी जेवण केलं तरीही खूप चांगली गोष्ट ठरेल. कारण आजकाल एकत्रित कुटुंब जी आहेत ती कमी होत चाललेली आहे किंवा एकाच कुटुंबामध्ये आपण जितक्या व्यक्ती राहतो तर ते सुद्धा एकाच वेळी जेवण करण्याचं प्रमाण जे आहे ते कमी झालेलं आहे. त्यामुळे एवढं जरी आपण पाळलं आत्ताच्या काळानुसार तरी भरपूर झालं.
ब्राह्मणांचा किंवा आपल्या घरी आलेल्या जोडप्याचा आशीर्वाद घेऊन आपण व्रताची समाप्ती करावी. जर तुम्ही कुणाला बोलवलेलंच नसेल तर देवाचा आशीर्वाद घेऊन आपण या व्रताची समाप्ती करायची असते. शिवपूजेची वैशिष्ट्ये मी तुम्हाला सांगते. शिवपिंडीला थंड पाणी, दूध किंवा पंचामृत यांनी स्नान घालतात. शिवाच्या पूजेमध्ये हळदी कुंकू वापरत नाहीत, मात्र भस्म किंवा चंदन, गुलाल आपण नक्कीच वापरू शकतो. शिवपूजेमध्ये पांढऱ्या अक्षता वापरतात. इतर वेळेस अक्षता म्हटलं की आपण हळदी कुंकवाच्या अशा रंगीत अक्षता तयार करतो, पण इथे मात्र आपल्याला अखंड पांढरे तांदूळ अक्षता म्हणून वापरायचे असतात. शिवपिंडीला तांदूळ किंवा गहू, जव हे धान्य आपण वाहू शकतो. काळे किंवा पांढरे तीळ देखील वाहिले जातात. त्यामध्ये खास करून आपल्याला पितृदोषाच्या संबंधित काही उपाय करायचा असेल तर त्यावेळेस आपण नक्कीच महाशिवरात्रीच्या दिवशी शिवपिंडीवर काळे तीळ वाहिले तरीही चालेल. शिवपिंडीला पूर्ण प्रदक्षिणा न घालता अर्धचंद्राकृती प्रदक्षिणा घालाव्यात. शिवपिंडीवर धोत्रा म्हणजे धोत्र्याचं फळ असेल किंवा फूल असेल ते वाहण्याचं कारण काय, तर बघा, इतर देवी देवतांना आपण सुवासिक फुलं किंवा अगदी चांगल्या प्रकारची फळं वाहतो, पण शिवपिंडीला खास करून धोत्र्यासारखं विषारी फळ किंवा बिनवासाचं एक पांढरं फूल आपण वाहतो. तर तिथे अर्थ काय होतो, आपल्याजवळ जे काही तमोगुण आहेत किंवा आपल्याकडे ज्या वाईट सवयी आहेत, वाईट व्यसन असेल किंवा नकारात्मक गोष्टी आपल्या पूर्ण शरीरभर भरलेल्या असतील आणि आपल्या मनावर त्या परिणाम करत असतील आणि त्या आपल्याला सुटता सुटत नसतील, पण आपण सोडायचा प्रयत्न बऱ्याच वेळा करतो तसा, पण सुटता सुटत नसतील तर त्याचं प्रतीक म्हणून आपण हे धोत्र्याचं फूल किंवा फळ शिवलिंगावर वाहायचं असतं. शिव असं म्हणतात की तुमच्याकडे असणाऱ्या वाईट गोष्टी किंवा तुमची असणारी वाईट व्यसनं तुम्ही माझ्यापाशी आणून सोडा आणि तुम्ही एक चांगल्या प्रकारचं सकारात्मक जीवन जगा. बऱ्याच जणांना काय वाटतं की शिवलिंगावर मदिरा अर्पण केली जाते, म्हणजेच काय, लोक अर्थ असा घेतात की जर भगवान शिवशंकरांवर मदिरा अर्पण केली जाते म्हणजेच काय, भगवान शिवशंकर स्वतः मदिरा प्राशन करतात, तर आम्हाला ती प्राशन करायला काय अडचण आहे. तर असं नाही आहे. मी तुम्हाला जसं सांगितलं, आपल्याकडे असणारे अवगुण, आपल्याकडे असणारे व्यसनं आपण शिवलिंगावर अर्पण करावी. जणू काही शिवलिंगापाशी जाऊन आपण त्याचा त्याग केलेला आहे आणि आपण इथून पुढे एक साधं सात्विक जीवन आता जगणार आहोत. तर तुम्ही या गोष्टीचा नक्की फायदा करून घेऊ शकता. ज्यांना मनोमन असं वाटतं की आपण या गोष्टी सोडून द्याव्या, तर महाशिवरात्री इतका महत्त्वाचा दिवस कोणताच नाही. महाशिवरात्रीला शिवशंकरांचे नामजप का केले जातात किंवा त्याचं काय महत्त्व आहे, शिवाच्या नामजपाचं काय महत्त्व आहे ते आपण समजून घेऊया. महाशिवरात्रीला विश्वात वाढणाऱ्या तमोगुणांपासून रक्षण होण्याकरता शिवतत्व आकृष्ट करण्यासाठी भगवान शिवशंकरांचा ओम नमः शिवाय हा जो पंचाक्षरी मंत्र आहे तो जास्तीत जास्त वेळा आपण म्हणायचा असतो. तसं नमः शिवाय हाच पंचाक्षरी मंत्र होतो, पण ओम हे त्यामध्ये गणलं जात नाही किंवा ओम या अक्षराला, या शब्दाला एक वेगळं असं महत्त्व आहे. त्यामुळे नमः शिवाय हा पंचाक्षरी मंत्र आपण म्हणत असतो. माघ महिना उगवला, शिवरात्र येऊ लागली की घरातली मोठी माणसं शिवलीलामृत, काशीखंड यासारख्या ग्रंथांचं वाचन सुरू करतात. कुणी ओम नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप सुरू करतं, तर कुणी हौशी मंडळी या महाशिवरात्रीची पर्वणी साधून 12 ज्योतिर्लिंग किंवा पुरातन शिव मंदिरांना आवर्जून दर्शन भेट देतात. तुमच्याही भागांमध्ये शिवाचं मंदिर असेल तर महाशिवरात्रीचा दिवस चुकवू नका. शक्य झालं तर तिथे अवश्य दर्शन भेट द्या. या पवित्र दिवशी शिवशंकरांना रुद्राभिषेक करणं, जप करणं, बेलपत्र वाहनं, उपवास करणं इत्यादी गोष्टी आवर्जून केल्या जातात. शिव म्हणजे कल्याण, शिव म्हणजे ज्ञान. शिवरात्रीच्या उपासनेमुळे उपासकाचे निश्चितच कल्याण होते, त्याला ज्ञान प्राप्त होते, त्याला उत्कर्षाचा, मुक्तीचा, विकासाचा मार्ग सापडतो. तर अशी ही महाशिवरात्री म्हणून गणली जाणारी त्रयोदशीयुक्त चतुर्दशी तिथी 26 फेब्रुवारी 2025ला बुधवारच्या दिवशी सकाळी 11:08 प्रारंभ होत असून दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी 27 फेब्रुवारी 2025ला सकाळी 8:54 ती असणार आहे. 26 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीचे व्रत करणाऱ्यांनी गुरुवार दिनांक 27 फेब्रुवारी 2025 रोजी उपवास सोडावा.
महाशिवरात्रीचा उपवास सोडण्याची वेळ सकाळी 6:48 ते 8:54 आहे। तर सकाळी 6:45 ते 9 या वाजेपर्यंत कधीही तुम्ही उपवास सोडू शकता आणि तुमचं महाशिवरात्रीचं व्रत अशा पद्धतीने पूर्ण होऊन जाईल। मंडळी, तुम्हाला हा 4 प्रहरी पूजेचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की सांगा। आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना पाठवा म्हणजे सर्वांना 4 प्रहरी पूजा भगवान शिवशंकरांची महाशिवरात्री निमित्त केली जाणारी यामपूजा काय असते ते अगदी सविस्तररित्या समजेल। बाकी जे काही मंत्र आहेत ते तुम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये मिळून जातील। आपण भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा। वेळात वेळ काढून तुम्ही आपला हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि महाशिवरात्रीच्या भरभरून शुभेच्छा सुद्धा। ओम नमः शिवाय।